आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, तुका म्हणे मज घडवते तुमची सेवा, तुका म्हणे मज घडवते तुमची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा विठ्ठल. समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम, जगननीत पाणी मंडलम मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैरवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुर्दिक् प्रदेशं, विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, परब्रह्मलिङ्गं भजे ज्ञानदेवम्.
अष्टसिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पास सदा रहो रघुपति के दास राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळांची देवा दीन दुर्बळांची देवा दीन दुर्बळांची हेलो 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 जयाच्या श्रीरंग केशरी शोभे तुझा
लोभे हिरवा तिचा शांती देई मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला बोलो भारत माता की भारत माता की विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. हॅलो. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती कमल छगन बोरावके या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण येथे सर्वजण जमलेलो आहोत. या आईंना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहण्याकरता आपण इथे सगळे जमलेलो आहोत. त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे पती छगन किसन बोरावके, त्यांचा मोठा मुलगा आहे राजेंद्र भाऊ मोहन भाऊ, त्यांची एक मुलगी आहे रोहिणी धनंजय बोरावके, सुना कोमल राजेंद्र बोरावके आणि नयन मोहन बोरावके असा त्यांच्या पश्चामध्ये सुंदर असा छोटासा परिवार आहे. आज या ठिकाणी आमची इकडं वारकरी संस्था तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था ही या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर असं गायन केले त्यांचं नाव प्रसाद महाराज, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. दुसरे आपले गायनाचार्य आहेत, सुंदर असा त्यांचाही आवाज आहे सचिन महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोराने टाळ्या वाजवायच्या. आणि जे आमच्या संस्थेचे गुरु आहेत गोरख महाराज कुंभार, त्यांचे हे चिरंजीव आहेत. सुंदरसा हात आहे, एवढ्या लहान वयामध्ये सुंदर असं पखवाज वाजवण्याचं काम संस्थेच्या वतीने ते करतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि ही लहान लहान मुलं आहेत संस्थेचे सगळे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. एवढी सुंदर मुलं आहेत पहा. मी म्हणणार नाही याच्यातली सगळी मुलं माझ्यासारखी कीर्तनकार होतील, गायक होतील, वादक होतील, पण एक वाक्य स्वाभिमानाचं बोलेल, ही मुलं आई बापाच्या तोंडात हाणणार नाही एवढी त्यांची म्हणजे ही गॅरंटी आहे. त्याचप्रमाणे येथे उपस्थित असणारे आमचे यूट्यूब चॅनलवाले आहेत भक्ती जिव्हाळा नावाचे चॅनल उपस्थित आहेत, त्यांचेही मी मनापूर्वक आभार मानते. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत माझे वडील, त्यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे माझी आई उपस्थित आहे, तिचेही देखील मी आभार मानते. तुमचे सर्वांचे आभार मानते मनपूर्वक. मी आज या गादीवरती उभा आहे, एकतर माझे आई वडील, दुसरं म्हणजे देव आणि तिसरं म्हणजे माझे पती, यांच्यामुळे मी आज या गादीवरती उभा आहे. त्यांचेही देखील मनपूर्वक मी आभार मानते. विठ्ठल विठ्ठल कैलासवासी मालनबाई काशीनाथ वाबळे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे महान मूर्तिमंत पुतळे, देहू निवासी पंचम वेद निर्माते, जगत उद्धार जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर आणि महत्त्वाच्या विषयावर
चिंतन मांडणारा अभंग विठ्ठल. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. वारकरी संप्रदायाचं कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आता नाक होणं काही सोपी गोष्ट नाही. महिला मंडळ आपल्याकडे मुलगी बघायला जातात का? बोलत राहा. तुम्हाला अगोदरच एक सूचना आहे, भजन ज्या वेळेला होईल त्यावेळी हाताने टाळी वाजवायची सर्वांनी. मी जाताना एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तो आला पाहिजे. भजन ज्या वेळेला होईल त्यावेळेस सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची नाही. आपल्याकडे मुलगी बघायला जातात ना लग्न जमल्यावरती, मुलगी दिसायला फार सुंदर आहे पण तिला नाकाचा पत्ताच नाही. चालेल का अशी मुलगी? मुलगी दिसायला सुंदर असली पाहिजे, तिला नाकही असलं पाहिजे. आणि जर नाक नसेल तर काय होईल? नाक नाही तेने वाया गेली, वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. एवढा जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार आहे. एवढंच नाही तर जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार केवढा आहे महाराज?
तुकाराम नाम घेता कापे यम, एवढा तुकोबारांचा अधिकार आहे. आणि एवढंच नाही तर अनुरेणुया ठोकड, ज्याचा जन्म झालाय त्याचा एक दिवस मृत्यू होणार आहे. म्हणजेच ज्याच्या जीवनाचं वारसं झालंय त्याच्या जीवनाचं एक दिवस तेरस होणार. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कितने सिंहासन चढ़ चले, कितने हो जंजीर. मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. मृत्यू हे जगतातील अंतिम सत्य आहे, अंतिम सत्य. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, उपजते नासे नासले ते पुनरुपी दिसे, हिंगटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, किंवा उपजली या पिंडा मरण सांगाटी. इथं प्रत्येकाला जावं लागतं, कोणालाच राहता येत नाही. एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचे. या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर कोणीच अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, सगळ्यांना जायचे.
आता तुम्ही म्हणताल याला पुरावा काय, तर ऐका. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक. हे झाडाचं पान दिसतंय ना तुम्हाला, ते हलण्याची शक्ती सुद्धा ब्रह्मांडाच्या मालकाची. ज्याच्या सत्तेशिवाय ही झाडाचं पान सुद्धा हलत नाही असा असणारा जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, त्या अभिमन्यूला सुद्धा इथं राहता आलं नाही. एवढंच नाही तर जगन्माता ज्याची सून आहे, जगन्माता ज्याची सून आहे, इंद्रासारखा ज्याचा मित्र आहे, आणि ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक श्रीराम ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाला सुद्धा मरण वाचवता आलं नाही. त्या दशरथ राजाला 4 पुत्र होते, 4 पुत्र. पण अंतीच्या काळामध्ये त्याच्याजवळ एकही पाणी पाजायला सुद्धा पुत्र नव्हता. 4 पुत्र त्या दशरथा, परंत काळी एकही नव्हता. म्हणून आपल्याला एकट्यालाच यायचंय आणि एकट्यालाच जायचंय. येणे कलेची हो, जाणे हे शेवटी, येथे राहणे ना नाही कल्प कोणी. इथं एकट्यालाच यायचंय आणि एकट्यालाच जायचंय. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हित समजून देणारा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांचे आई वडील धन्य आहेत. ज्याला आपल्या जीवनाचे हित समजलंय त्यांचे आई वडील धन्य आहेत. पुढे पुत्र होतीचे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक प्रतीचे कन्या आणि पुत्र जन्माला येतात त्यांचा प्रत्यक्ष देवाला हर्ष आणि आनंद वाटतो. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ज्या कुळामध्ये, ज्या घरामध्ये गीता भागवत यांचं श्रवण केलं जातं, वाचन केलं जातं आणि अखंड विठ्ठलाच्या नावाचं चिंतन केलं जातं. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पावले. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभावं आणि ते जर लाभलं तर माझ्या दैवाला पारावार राहणार नाही. अभंगाचा भावार्थ. विठ्ठल. इकडच्या ज्या महिला आहेत ना त्या इथे येऊन बसतात सगळे. पुढे येऊन बसतात. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला जीवनाचं हित करून घ्यायला सांगितलं. इकडे बघा आता सगळ्यांनी लक्ष द्या. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला आपल्या जीवनाचं हित करून घ्यायला सांगितलं आहे. पण आपल्याला असं वाटतं, एखादा बंगला बांधला, 4 गाड्या दारात उभ्या केल्या,
20-25 एकर जमीन असली की आपल्या जीवनाचे हित होईल. किंवा कोणाला असं वाटतं माझं आमदार होण्यात हित आहे, कोणाला असं वाटतं माझं खासदार होण्यात हित आहे, किंवा कोणाला असं वाटतं माझं डॉक्टर होण्यात हित आहे, कलेक्टर होण्यात हित आहे, इंजिनियर होण्यात हित आहे. पण कोणाला असं वाटतं आमच्या माता मावल्यांना वाटतं लाडकी बहीण योजना पैसे आले आपल्या जीवनाचं हित होईल. होईल का हित? नाही ना, काही हित होणार नाही. कारण ते हित टिकाऊ हित नाही, ते हित नाशवंत हित आहे. हा पैसा आहे, आज आहे उद्या राहणार नाही. तुम्हाला एक पुरावा देते त्याच्यातला. संपत्तीनं जर जीवाला सुखाची प्राप्ती होत असती तर रावण दुःखी ठरला असता का? महाराज वर्णन करतात केवढा मोठा प्रपंच होता रावणाचा. इंद्रबारी चंद्रशंकरधरी यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधिदेत्त करी दळण कांडन, अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे श्रीस लागुनी, विलंब होता दक्षिणी दासी धावून धुमसती, मैरान देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसानी दावी जया पुढे तोची रोकडे पुकाडे, नवग्रहाची पिढा गाडी ते रावणे घातले बांडवडी, पायी घालून या बेडी पायरी तळी अडकले, विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊन बापुढे, गाढवाचे कळे पगाडी चौकडी ओढीत असे. विधिनिषेध रावणाच्या घरी दळणकांडण करण्याचं काम करीत होता. वायुदेवता सडा टाकण्याचं काम करीत होती. वरुण देवता झाडून उठून घेण्याचं काम करीत होती. यम माहिती का सांगायला? यम देवता रावणाच्या घरी पाणी वाळण्याचं काम करत होता. नवग्रह माहित ना, नवग्रहाच्या पायऱ्या करून रावण सिंहासनावरती चढत होता. एवढंच नाही तर जेजुरीचा खंडोबा माहितीये का सगळं, तो दाढी करण्याचं काम करत होता रावणाच्या घरी. गणपती बाप्पांची आपण आरती करतो, तो गणपती बाप्पा गाढ ओढण्याचं काम करीत होता. एवढा मोठा रावणाचा प्रपंच होता मायबाप. एवढंच नाही तर 80,000 बायका आपल्याला एक मिळणं. आता 80,000 बायका एकट्या रावणाच्या होत्या. 1.25 लाख मुलं आणि 2-2.5 लाख नातू. एवढा मोठा रावणाचा प्रपंच होता. मला असं वाटतं आता जर रावण असता ना, विधानसभेच्या सगळ्या जागा आता एकट्या रावणने थांबल्या असत्या. आणि शरद पवार गट, अजित पवार गट यांच्यामध्ये अजून एक गट बसला असता. कोणता? रावण बापू गट. विठ्ठल विठ्ठल. शुद्ध कांचनांची सप्तकोटी घरं होती. शुद्ध कांचनांची सप्तकोटी घरं होती. कोटी घरं काशा आणि तांब्याची होती. आज जगातल्या कोणत्या श्रीमंताकडं कास दिसतंय का आपल्याला? टाळामध्ये, ते फक्त टाळ्यामध्ये दिसते आपल्याला. घर काशाची नाहीत कोणाचीच. कोणत्याच श्रीमंताकडे अजून सोन्याचं घर नाही. सगळ्यांची घरं सिमेंटची आहेत. एवढा मोठा रावणाचा प्रपंच होता मायबा. तरी रावणाच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही. रावणाच्या जर इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर सोन्याला सुगंध सुटला असता, समुद्राचं पाणी गोड झालं असतं आणि स्वर्गाला शिडी लावून चढता आलं असतं. पण एवढा मोठा प्रपंच मायबा रावणाची इच्छा पूर्ण करू शकला नाही. तर माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्या प्रपंचाकडून तुमच्या इच्छा पूर्ण होतील याची कधीच अपेक्षा करू नका. विठ्ठल विठ्ठल. आता संपत्तीनं, पैशाने, अडक्याने ते आपलं हित नाही. आता तुम्हाला समजलंय ना? समजलंय का? बरं महिला मंडळ, मला सांगा की माझ्या गळ्यातली माळ पवित्र आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं? बरं आणा सगळी इथे येऊन ठेवा, नंतर सगळं जाताना चालेल का? नाही ना? तू खूप बरं आहे म्हणतात. हे हित आपलं खरं हित नाही. मग आपलं हित नक्की कशात आहे?
इकडून कारखेलवरून माझे काकाही उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. काय सांगितलं महाराजांनी आता? हित ते करावे देवाचे चिंतन, करुणीय मन एकविध किंवा शुद्ध भावे. करतो का आपण देवाचं चिंतन? बोला भैया मंडळ बोला. करतो का? नाही करत. करतो पण नाही करत, पण असंही म्हणता येईल. आपल्याला जर सवड भेटली, सवड तर आपण आळंदी आणि पंढरीच्या वारीला आहे. आता आळंदीची वारी गेली, कोण गेलाय का? कामधंदा सोडून नाही गेला. मग आपलं जे चिंतन चाललेलं आहे ना, ते आपल्या आवडीनं चाललेलं नाहीये, सवडीनं चाललेलं आहे. आपल्याला टाइम भेटला सकाळचा, दारा गुर म्हशी, तर आपण सकाळचं देवदर्शनाला आहे तेवढा, नाहीतर नाही. पण महाराज म्हणतात तुम्हाला जो देह दिलाय भगवंताने, तो कशासाठी दिलाय? देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं जो आपल्याला देह दिलाय भजन करण्यासाठी दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान. देवानं आपल्याला हात दिलेत. हात पुरुष मंडळ हात कशासाठी दिलेत? पत्ते खेळायला, टाळ्या वाजवा दिलेत ना. कान दिलेत कशाला? भजन कीर्तन ऐकण्यासाठी. डोळे दिलेत कशासाठी? देवाचं सुंदर रूप पाहण्यासाठी. याच्यासाठी आपल्याला देह दिलेला आहे, पण आपण तो वापरत नाही. आपण तो देह कशासाठी वापरतोय? देवाने आपल्याला देह भजन करण्यासाठी दिलेला आहे, पण आपण वापरतोय भोजन करण्यासाठी.
वाजवा एकदा महाराजांसाठी. देवानं जो आपल्याला दिला तो भजन करण्यासाठी दिलेला आहे, पण आपण वापरतोय भोजन करण्यासाठी. अहो, आमची द्रौपदी भजन करायची तर देव वेडा व्हायचा, एवढं सुंदर भजन करायच्या त्या. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे श्रीपाकी बिहारी नंदलाल मेरो हे राधारमण बिहारी नंदलाल मेरो हे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे. जनाबाईनं भजन केलं. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी फुगडी रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी जनाबाईने भजन केलं, मीराबाईने भजन केलं, म्हणून आज आपल्याला अधिकार आहे महिलांना भजन करण्याचा. अगोदर नारी आणि मग नर. खेडेगावातल्या बाईका भजन करीत नाहीत असं नाही, सगळं करतात, भजन करतात, दिंडीला जातात, दिंडीच्या वाटेनं पालखी सोडत. एक आजी माझ्या पुढे चालली होती भजन म्हणत. देवा तुझ्या पायात गुंतलं माझं मनर, घेतला मोबाईल लावते तुला फोन. देवा तुझी आठवण लय लय येती म्हणून तुला मिस कॉल देते. देवाला मिस कॉल एवढा परमार्थ करून अजून देवाचा नंबर नाही सापडला. तिच्याकडे नंबर आला. एक बाई तर म्हणली मावली दिंडीत येऊ द्या, माऊलीचा सोहळा पाहू द्या. उच्चार सुद्धा नीट करत नाही, सोहळा तिथं म्हणतात सोहळा. म्हणून देवानेच आपल्याला नरदेव दिलाय ना भजन करण्यासाठी दिलेला आहे. मी त्या आजीला म्हणलं आजी इकडे या, एकदा तुमच्या पाया पडू द्या. रातभर पाकडलं काही नाही सापडलं. याला कुठं भजन म्हणतात का? भजन ते ओंघळवाणी नरका जाण चुके. भजन असावं तर चांगलं असावं, नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. भजन नसलं येत ना तुम्हाला, भजन म्हणायचं नाही. महिला मंडळ लक्ष द्या जरा. भजन येत नसलं ना म्हणायचं नाही. फक्त काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. फक्त रामकृष्ण हरी. शिट्ट्या मारू नका जरा. फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी म्हणायला आपल्याला काय पैसे पडत नाही. पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम.
फक्त काय म्हणायचंय मुखानं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणण्यानं काय होतं? रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक, किंवा नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम घेण्यानं काय होतं? आपलं जे पाप आहे ते जळून भस्म होते. कर्म कर्म बिगुण होत, तेथा स्मरावा मी भगवंत, नामे ते पूर्ण होत, ऐसे महिमान नामाचे, ऐसे महिमान नामाचे. रामकृष्ण हरी म्हणण्यानं पाप आपलं जे केलंय ते जळून भस्म होते. महिला मंडळ माझ्याकडे जरा लक्ष द्या. या बसलेल्यापैकी महिलांमध्ये कोणाचा नवरा दारू पितो का? नाही ना? पित असलं तरी हात वर करू नका. दलिंदर इथं बसलेला असेल ना, असं जप घेऊन घरी गेल्यावर सुट्टी नाही. बरं एक काम करा, रामकृष्ण हरी म्हणायला सांगितलंय मी तुम्हाला. काय करायचं आता? तुम्ही आपण सगळेजण सकाळचं 1 तास आणि संध्याकाळचं 1 तास स्वयंपाक करतो ना, करतो. एखादीचा जर नवरा दारू पित असेल तर, आणि जिचा नाही पित तिने पण सकाळी आणि संध्याकाळी जेवण बनवताना रोज रामकृष्ण हरी म्हणायचं. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. दिवसाचं नामस्मरण 10,000 होईल. महिन्याचं नामस्मरण घरी गेला विचार करा. परत घ्यायची, रामकृष्ण हरी म्हणायचं. पाणी ओतायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. पीठ ओतायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. मळायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. भाकरी थापायची, रामकृष्ण हरी म्हणायचं. तव्यावर टाकायची, रामकृष्ण हरी म्हणायचं. पाणी लावायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. आणि ती भाकरी भाजलेली नवऱ्याच्या ताटात घालायची, पेताडाच्या. आणि ती जर भाकरी नवऱ्याने खाल्ली तर ती ना 2 महिन्यात ना दारू सोडून देईल. आणि नाही जर सोडली तर या गादीवर पुन्हा येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी म्हणण्यानं आपलं सगळं पाप जळून भस्म होते. प्रसंग सांगू? बाल्या गोळी रद्दीतलं रद्दी गिराईक होतं महाराज. रद्दीतलं रद्दी गिराईक. लाख वर्षाचं आयुष्य मिळून काहीच साध्य करता नाही आलं. इतकं पाप, इतकं पाप, इतकं पाप. तो खूप बाराय म्हणतात, वाल्या गोळ्याच्या पापाशी गणना करता करता माझं कॅल्क्युलेटर बंद पडलं. इतकं पाप.
तुकोपर्यंत कॅल्क्युलेटर बंद पडला वाल्या कोणाच्या पापाची गणना करता करता ब्रह्महत्येची पातके अपार. अपार या शब्दाला संख्याशास्त्रामध्ये स्थान नाही इतकं पाव. रोज एक ब्राह्मण मारायचा. ब्राह्मण आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं नाही, ब्राह्मण रोज एक ब्राह्मण मारायचा. त्याच्या नावाचा राई एवढा खडा घ्यायचा आणि तो रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरले. किती? 7 रांजण भरले. बोलणं सोपं आहे. मारा 7 रांजण. ब्राह्मण मारायचा आहे. आपल्याशी मुंगी मरत नाही, ते ब्राह्मण मारले होत्या. रोज एक ब्राह्मण मारायचा. त्याच्या नावाचा राई एवढा खडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा. बोलणं सोपं आहे. महाराज कीर्तनकार कीर्तनात 2 तास सांगतो धन वाईट आहे, धन वाईट आहे, धन वाईट आहे. जाताना त्याच्या पाकिटात कमी देऊन बघा बरं. आज नाही. बोलणं सोपं आहे. महाराज लेट करेल तर लागला महाराज. पण एक दिवस वाल्या कोणाचं प्रारब्ध उदयाला आलं. प्रारब्ध उदयाला आलं की भेटी गाठी घडत जातात, प्रसंग घडत जातात. झाडावर पिकलेली कैरी पोपटाला पत्र लिहित नाही. प्रिय पोपट दादा, मी झाडावर पिकून आज 8 दिवस झाले, मला खायला या. गोष्टी प्रसंग घडत जातात. एक दिवस नारद मुनींची आणि वाल्या कोळ्याची भेट झाली. नारद मुनींना पाहिल्याबरोबर वाल्या कोळी धावत गेला आणि छाताडापर्यंत कुऱ्हाड उगारली. जशी छाताडापर्यंत कुऱ्हाड उगारली तसं नारद मुनी मोठ्याने हसायला लागला. मार म्हणे मार, तू कोणाला 3 पाट मार. आता रोज ह्याला ब्राह्मण मारायची सवय. रोज ब्राह्मण मारताना बाकीचे ब्राह्मण असे लट कापायचे. पण नारद मुनी मोठ्याने हसायला लागले. आणि हसायला लागल्यानंतर वाल्या कोळ्यांनी छाताडावरची कुऱ्हाड खाली गेली. नारद मुनी म्हणले, अरे तू जे हे पाप कर्म करतोय त्या पाप कर्मामध्ये तुझ्या घरचे प्रविष्ट आहेत का? विचारून ये. वाल्या कोळी म्हणला, मला वेळ समजताय का? मला विचारायला लावा तुम्ही पळून पाशार व्हा. नारद मुनी म्हणले, नाही बाबा. मग नारद मुनी म्हणले, मला बांधून ठेव. काय चरित्र आहे महाराज. संत दर्शनाचा लाभ परिणाम एवढा जलद होतो की संतांचं दर्शन झाल्याबरोबर त्यांना बांधून टाकण्याचं सामर्थ्य येतं. विठ्ठल वाल्या कोळ्यानं नारद मुनींना बांधलं आणि धावत घरी गेला. वाल्या कोळ्याची बायको गाडग्याची उतरण खाली करीत होती. आणि गाडग्याची उतरण खाली करत असताना वाल्या कोळ्याच्या बायकोच्या पोटाला चावला विंचू. माहितीये? विंचू चावल्यानंतर मिळणारा आनंद या कीर्तनात सुद्धा नाही महाराज. एवढा आनंद बेकार. वाल्या कोळ्याच्या बायकोच्या हाताला चावला विंचू. वाल्या कोळी म्हणला, होय ग, मी जे पाप कर्म करतोय, रोज ब्राह्मण मारतोय, याच्यात तू प्रविष्ट आहेस का? वाल्या कोळ्याची बायको म्हणली, 2 तास झालं पोटाला विंचू चावलाय, वेदना असह्य झाल्यात, एवढ्या अर्ध्या वेदना वाटून घ्या. वाल्या कोळी म्हणला, अगं वेडे, वेदना कशा वाटून घेता येईल? मग ती म्हणली, पाप कसं वाटून घेता येईल? पाप वाटून घेता येतं का? वाल्या कोळ्याची बायको म्हणली, मी तुझ्यासोबत आले नाही, मला तू घेऊन आलाय. माझं पोट भरणं तुझं काम आहे. याच्यासाठी तू पाप करतोय, पुण्य करतोय, याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. वाल्या कोळ्याच्या बायकोचं उत्तर ऐकल्यावर वाल्या कोळी धावत गेला नारद मुनींकडं. नारद मुनींचे पाय धरले आणि नारद मुनींना सांगितलं, मला आता पश्चाताप झाला. सांगितल्याबरोबर नारद मुनी म्हणले, हे पाप तर तुझं लय, 7 रांजण भरले. म्हणलं एवढं पाप झाल्यावर नारद मुनी म्हणले, आता तुला एकच उपाय. काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणायला सांगितलं. पण वाल्या कोळ्याला येतं का रामकृष्ण हरी? त्याला रोज मारा. पण नारद मुनी म्हणले, ठीक आहे, चालतंय, तू काय कर, राम नाही येत, मरा म्हण, त्याचं उलट काय होतंय? राम. मग वाल्या कोळ्यांनी एवढी तपश्चर्या केली, एवढी हजारो वर्ष तपश्चर्या केली. एका झाडाखाली बसला वाल्या कोळी आणि त्या झाडाखाली बसला बघा, त्याच्या अंगाभोवती वारूळ तयार झालं. काय? वारूळ तयार झाल्यानंतर खूप वर्षांनी नारद मुनी तिथं आले. तिथं आल्याच्या नंतर नारद मुनींना वाल्या कोळीला उठवलं, समाधी अवस्थेतनं बोध दिला आणि सांगितलं, हे तुझं पाप जळून भस्म झालंय. आणि त्याच वाल्या कोळ्यानं रामायण लिहिलंय आज.
वाल्यापाळ्याचं एवढं मोठं पाप जळून भस्म झालं. म्हणून आपण रामकृष्ण हरी म्हणायचंय. बाकीचं काही नाही ना आलं तुम्हाला. भजन पाठ नसू द्या, ज्ञानेश्वरी पाठ नसू द्या, गाथा पाठ नसू द्या, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचंय. म्हणतात ना सगळेजण. माणसाचा जन्म हा खूप दुर्लभ आहे. एक योनी कोटी कोटी वेळा फेरा आणि मग लागे वारा मनुष्य जन्माचा. एवढा दुर्लभ आहे. परत आपला भरोसा आहे का आपण मनुष्य जन्माला येईल म्हणून? तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची. म्हणून या देहामध्ये आल्याच्या नंतर देवाचं चिंतन करायचं. पण आपल्याकडे तर देव लय. आपली लोक इतकी खतरनाक आहेत. वार बदलला की देव बी बदलला. रविवार आला की लगेच मला माझा बसून घोड्यावरी घर आणि बांधू केला चंद्र हळद पिवळ हळद जाऊ द्या. आला सोमवार क्या जागत चालू. असा महादेव मोठाच तीन त्याची अर्धांगी पार्वती. माळ्याची सखीन येऊ डोंगरावर नाचती. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे. सोमवार झालं की आला कोणता वार? मंगळवार. मंगळवार आला की लगेच स्टेटसलाच मंगळवारी भक्तदारी देव देव तुझा केला भक्त बोडा घालून माळा सकाळच्या चौकर. कसं आहे असा आपला परमार्थ चाललाय. वार बदलला की देव बी बदलला. पण महाराज म्हणतात तुम्ही या देहामध्ये आलाय ना तर भगवंताचं चिंतन करा. आणि हे जर नाही जमलं तर काय करा? आपले देव आहेत कोण? आई आणि वडील, त्यांची तुम्ही सेवा करा. शास्त्रात संतांनी माईबापाच्या जवळजवळ 9 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये 5 माता आहेत, 5 पिता आहेत. उपजली या बालकासी पंचविध जाण पिता. 5 पिता आणि 5 माता. पण त्याच्यातले 5 ते 4 महत्वाचे नाहीत. महत्वाचं कोण आहे? जन्म देणारी आई आणि जन्म देणारे बाप. तोच महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानोबा सांगतात आई वडील हे
सकळ तीर्थाची येदुरे जी एका माता पितरे तया सेवी शिकली शरीरे लोण तिचे. मायबाप हे आपल्यासाठी तीर्थरूप आहेत. तुम्ही कोणत्याच देवाला जाऊ नका, पण मायबापाची सेवा करा. विठ्ठल विठ्ठल पुंडलिकरायानं देवाची सेवा करण्याच्या ऐवजी मायबापाची सेवा केली. पांडुरंग परमात्मा संतुष्ट होऊन पुंडलिकरायांना भेटण्याकरता कुठं आलं? पंढरपुरामध्ये आलं. नुसतं आलं नाही, आजही 28 युग झाले कमरेवर हात ठेवून उभे आहेत. विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबाई म्हणतात, तुम्हाला जर जगात सगळे लोक मानतात, जग मान्य आहे, तुमचं विश्व मान्यता आहे तुम्हाला, पण तुम्ही जर घरी मायबापाशी नीट बोलत नसताल ना तर तुम्ही मूर्ख आहे. तुमच्यासारखा मूर्ख कोणीच नाही. घरी माता पितरा धड नाही बोली संसारा एर विश्वभरी आढळा मूर्ख जैसा. जीवनातला प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे आणि त्या दुःखाचं कारण आहे तुमची आमची चाललेली काय धावपळ. पण या धावपळीतून सुद्धा जो कोणी आपल्या खऱ्या हितासाठी जागा आहे तो खूप बरा आहे, त्यांना धन्यता देतात. अभंगाचं आपुलिया हिता जोशी जागता धन्य माता पिता तयाचिया. तुकोबर घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात, आपुलिया हिता जोशी जागता धन्य माता पिता तयाचिया. आता हित कोणी केलंय? आपण करायचं. कीर्तन कोण करतोय? मी. पण मी कीर्तन करते याचं पुण्य मला नाही, माझ्या माई बापाला.
आता आपण जे करतोय हे पण त्याचं पुण्य माय बापालाच का? तर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनामध्ये किती जरी मोठी क्रांती केली तरी जगदुनिया काय म्हणते, जिजाऊ मायसाहेब त्यांच्या जीवनातून ओघळल्या तर त्यांची क्रांती, त्यांचं जीवन त्यांच्या पुढे शून्य आहे. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज तुझी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. म्हणून आपण जीवनामध्ये जी काही क्रांती केली त्याचं क्रेडिट असेल तर ते आपल्या मायबापाला जातं. विठ्ठल विठ्ठल. सावता महाराजांनी जगाच्या मालकाला साठवण्यासाठी आपलं पोट फाडलं, पण त्यांची धन्यता कुणाला दिली? मायबापाला. धन्य त्यांची माता, धन्य त्यांचे माता, धन्य त्यांचे पिता, साठविला धाता त्रैलोक्याचा. धन्यता ही आपल्या मायबापाला जात असते. जीवनामध्ये 3 ते 4 प्रकारचे लोक राहत असतात. ज्यांना आपलं हितही कळत नाही ते हिताच्या ठिकाणी जागेही नसतात. ज्यांना आपलं हित कळतं पण ते हिताच्या ठिकाणी जागे नसतात. आणि संतांना आपलं हितही कळतं आणि ते हिताच्या ठिकाणी जागेही असतात. आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने जो कोणी जात आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते असं विचारल्यावर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात देतात. पुत्र होते जे सात्विक कयाचा हरिख वाटे देवा. देवाला हरिख वाटतो पण कोणाचा? सात्विक वृत्तीच्या लोकांचा. छत्रपती शिवाजी महाराज
नाथ बाबा असतील, सोपन काका असतील, आमचे निवृत्ती दादा असतील, जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, बहिणाबाई असतील, त्यांच्यासारखी जर क्रांती आपण जीवनामध्ये केली तर निश्चितच आपला देवाला हरिक वाटेल. पण मी तर म्हणेल ना, का देवाला हरिक वाटू द्या, पण निदान आपल्या घरच्यांना चांगलं वाटावं, एवढं तरी माणसानं चांगलं जगावं. विठ्ठल विठ्ठल. तुमचे चालू द्या. कीर्तन थोडं लेट सुरू झालंय, 15 मिनिटं उशिरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पैसे मिळवण्याकरता पोरं उभी करू नका, त्यांच्यावर योग्य ते संस्कार करा. सध्या धर्महीन विचारहीन संस्कृतीहीन पिढी जन्माला आली. आपली मुलं देव देश धर्म यांसाठी उभी राहिली पाहिजे. मुलं घडवण्याचं जे आहे ते आपलं आईवडिलांच्या हातात आहे. मुलं जी घडतात ते आईवडिलांच्या संस्काराशिवाय घडत नाही. कसे असावेत संस्कार? ज्या वेळेला जालियनवाला बाग हत्याकांड झालं ना, त्यावेळेला इंग्रजांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्या, त्यावेळेला भारतीयांचं मरण थांबलं. बागेतली संपूर्ण जमीन ओलीचिम्मा झाली, पाणी नाही रक्तानं भारतीयांच्या. 9 वर्षाचे भगतसिंग बागेमध्ये प्रवेश करतात आणि त्या क्षणाला ती माती उचलतात, कपाळाला लावतात आणि प्रतिज्ञा करतात, माय याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. 9 वर्षाचे भगतसिंग हळूहळू मोठे व्हायला लागले. एक दिवस भगतसिंगांची आई भगतसिंगांच्या हातावर 50 रुपयाची नोट ठेवते आणि सांगते, भगत याचा बाजार घेऊन ये. भगतसिंग बोलतात, आई कशाकरिता? भगतसिंगांची आई बोलते, बाबांनी ठरवले तुझं लग्न करून द्यायचं. भगतसिंग तीच 50 रुपयाची नोट हातामध्ये घेतात, रस्त्यानं चालत असतात आणि चालताना डोक्यात विचारचक्र सुरू होतं. आज जर ही 50 रुपयाची नोट घेऊन आपण जर बाजार आणला, आईने छान स्वयंपाक केला, पाहुण्यांना स्वयंपाक आवडला, तर आपल्याला आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल, आईची सेवा करायला भेटणार नाही. तीच 50 रुपयाची नोट घेऊन भगतसिंग स्वातंत्र्याच्या क्रांतीवीर लढ्यामध्ये सहभागी होतात. आणि सहभागी झाल्यानंतर एक दिवस भगतसिंग संस्थेवर बॉम्ब टाकतात आणि भगतसिंगांना अटक होते. त्याच्यानंतर भगतसिंगांना त्यांच्या विरोधात खटला चालवण्यात येतो. भगतसिंगांना एक दिवस कोर्टामध्ये त्यांची आई त्यांचे वडील भेटण्याकरता येतात. भेटण्याकरता आल्यानंतर भगतसिंगांना पाहिल्यानंतर आईच्या डोळ्यातून अश्रू अनावर होतात. पण मध्यभागी लोखंडाचे गज उभे असतात, आईला आलिंगन देऊ शकत नाही. भगतसिंग बोलतात, आई आज तू रडू नको, आज तू रडू नको. तेव्हा आई बोलते, आज मला तुला रडू नको म्हणण्याचा अधिकार नाहीये. भगतसिंग बोलतात, आज मला तुला रडू नको आई बोलते भगतसिंगांना, आज मला तुला रडू नको म्हणण्याचा अधिकार नाही. भगतसिंग बोलतात, आई बोलते, ज्या वेळेला तू जेव्हा कोणाचा तरी आई आणि कोणाचा तरी बाप होशील, त्यावेळेस तुला कळेल आईचं मातृत्व काय, आईचं पितृत्व काय. आज तुला रडू नको म्हणण्याचा अधिकार तुला नाहीये. विठ्ठल विठ्ठल. भगतसिंग आईला बोलतात, आई ज्या वेळेला मला अटक होईल त्या दिवशी तुम्हाला घ्यायला येऊ नको, माझ्याकडे तू येऊ नको, काकांना पाठवून दे. आई बोलते, का रे भगत? तेव्हा भगतसिंग बोलतात, आई ज्या वेळेला मी फासावर जाईल त्यावेळेला तू पुढं असशील आणि तू पुढं आहे म्हणल्यावर तुझ्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्या डोळ्यात अश्रू आल्यावर माझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. आई मला हसत नाही, रडत नाही फासावर जायचं, मला हसत फासावर जायचंय. कारण या हरामखोर इंग्रजांना मला सांगून द्यायचंय, या देशातल्या तरुणांना आपलं तारुण्य महत्वाचं नाही, या देशातल्या तरुणांना आपलं तारुण्य महत्वाचं नाही, या देशातल्या तरुणांना आपला देश महत्वाचा आहे, आपला देश महत्वाचा आहे.
दिल दिया है जान ए वतन तेरे लिए. अहो, माझ्या राजाने या महाराष्ट्राची उभारणी केली. माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं देखील व्यसन नव्हतं, पण आज त्याच महाराष्ट्रामधला तरुण व्यसनात आणि फॅशनेत इतका सैराट झाला, जिंगाट झाली महाराज पोराची जिंगाट. एक वाक्य लक्ष देऊ नये का? सैराट पाहून पळून जाण्याचं स्वप्न बघू नका. सैराट पाहून पळून जाण्याचं स्वप्न बघू नका. स्वराज्य पाहून छत्रपती शिवाजी महाराज होण्याचं स्वप्न बघा. थोडीशी फाटेल, नक्की फाटेल, पण अभिमान मात्र नक्की वाटेल. विठाला विठाला. बंगला बांधला, आई वडिलांना हरीक वाटेल. देशाची सेवा केली, देशाला हरीक वाटेल. पण देवाची सेवा करण्यासाठी त्यांनी ते काय केलं पाहिजे? गीता भागवत करीत ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हा झाला सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. सगळ्यांनी आता हात वरती करा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. हात विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्या निमित्ताने मी येथे बोलते ते म्हणजे कैलासपती सौभाग्यवती कमल छगन बोरावके या आईंना आपल्यातून जाऊन 1 वर्ष होत आहे. आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त आपण येथे सर्वजण जमलेलो आहोत. आईंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहण्याकरता आपण येथे जमलेलो आहोत. शेवटची 10 मिनिटं गेली आणि कीर्तनाचा समारोप. एका माय माऊलीचं लग्न झालं आणि ती माय माऊली लग्न करून सासरी गेली. सुखाचा संसार होता. 2-3 एकर जमीन होती, पण एक दुर्भाग्य असं होतं की तिला मुलगा नव्हता. काही कालावधी गेल्याच्या नंतर ती माय माऊली गरोदर राहिली. गरोदर राहिल्याच्या नंतर काही दिवस ओलांडल्यानंतर प्रसूतीचा टायमिंग आला आणि प्रसूतीच्या टायमिंगनंतर ती दवाखान्यामध्ये ॲडमिट झाली डिलिव्हरीसाठी. डिलिव्हरीसाठी गेल्यानंतर तिचा नवरा शेतामध्ये ऊस भिजवण्याचं काम करत होता. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर तिने नवऱ्याला फोन केला थोड्या वेळानंतर, मुलगा झालाय.
वडील जे आहेत ते काम सोडून गावात पेढे आणण्यासाठी गेले. जेवढी दुकानात मिठाई होती तेवढी खरेदी केली. सगळ्या गावाला वाटणार. गाडी चालवताना समोरून एक धावदार ट्रक आला आणि ट्रकने त्या माणसाला उडवून टाकलं. ती दवाखान्यात असलेली बिचारी 2च तासाचा मुलगा आहे त्यांचा. आणि ही दुःखद घटना ज्या वेळेला गावभर पसरल्यानंतर ती बातमी त्या माऊलीच्या कानावर गेली. ती माऊली धाय मोकलून रडायला लागली. पण रडत असताना तिनं विचार केला, जर रडते तर ह्या 2 तासाच्या लेकरानं काय करायचं. म्हणून तिनं आपले अश्रू गिळून टाकले आणि इच्छाशक्ती प्रबळ केली, नाही मी ह्या मुलाला शिकवणार आणि मोठं करणार. मुलाला इंजिनियर व्हायचं होतं. इंजिनियर व्हायसाठी त्या माऊलीनं 2 महिने झाले नाही तर लगेच कामाला सुरुवात केली. लोकांची धुनी भांडी करणे अशी त्यांनी कामं करायला सुरुवात केली आणि मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं. मुलगा इंजिनिअरिंग करण्यासाठी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. पैसे नव्हते. जे काही 2-3 एकर जमीन होती नवऱ्याच्या पश्चात शिल्लक, ती जमीन एका सावकाराकडे घाण ठेवली, विकली आणि त्याचे पैसे करून त्या मुलाच्या शिक्षणासाठी तिनं भरले. मुलाचं शिक्षण झालं. मुलगा मोठा झाला, इंजिनियर झाला, शहरामध्ये राहू लागला. कॉलेजमध्ये असणाऱ्या एका मुलीबरोबर म्हणजे त्यांच्याच नातेवाईकामधल्या मुलीसोबत विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर मुलगा सुखाने संसार करू लागला. त्याची बायकोही आईची काळजी घ्यायची, सगळं करायची. आईचं एवढं म्हणजे ते सगळं हे करायचे. झोपलेल्या जागेवर ताट, जेवायला पाणी वगैरे सगळं एवढं करत असताना पण त्या आईचं दुर्दैव असं होतं, म्हातार वयात आईला एक रोग लागला, टीबी नावाचा. टीबी नावाचा रोग लागल्याच्या नंतर त्या बायकोनं काम करून यायचं ऑफिसमधून. तीही इंजिनियरच होती. नवऱ्याला सांगितलं, त्या आईचा खोकला रात्रभर काय राहत नाही. दिवसभर काम करून घरी यायचं, स्वयंपाक पाणी करायचा, थोडंसं मुलांचं बघायचं आणि खोकला लागल्याच्या नंतर तुमची आई रात्रभर आम्हाला झोपून देत नाही हे तिच्या नवऱ्याच्या कानावर घातलं. नवऱ्याला म्हणू लागली की एक तर घरामध्ये तुमची आई राहील नाहीतर मी राहील. नवरा म्हणला, अगं ये वेडे, ज्या माऊलीच्या संदर्भात तू बोलते ना त्या माऊलीनं मला खूप लहानाचं मोठं केलंय. एवढं अपार कष्टातून मला हे जग दाखवलंय, इंजिनियर बनवले. त्या माऊलीला मी असं वाऱ्यावर नाही सोडून देऊ शकत. पण ती बायको ऐकाना झाली. त्या बायकोने असं विचार केला की नवऱ्याचं एवढं प्रेम आईबद्दलचं पाहिल्यानंतर तिला असा संताप आला. तिनं सांगितलं, एक तर ह्या घरात मी राहील नाही तर तुमची आई राहील. असं सांगितल्यानंतर त्या मुलाला काही सुचना. त्या मुलानं अर्ध्या रात्रीला आईचा दरवाजा असा ठोठवला. आईला सांगितलं, आई चल मी तुला काशीला घेऊन जातो. असं सांगितल्याबरोबर आई निघाली. आई निघाल्याच्या नंतर काळा कुट्ट अंधार होता. रात्रीची 1-1:30 वाजली होती आणि त्या वाटेनं त्याने आईला अशी खांद्यावर घेतली. निघाला होता. वरती झाडाच्या पालव्या अशा खाली लोंबत होत्या आणि एका घनदाट जंगलामध्ये आईला तो घेऊन गेल्याच्या नंतर ना आईला तिथं एका झाडाखाली बसवलं आणि सांगितलं, तू इथं 5 मिनिटं थांब, मी लगेच आलो. आईने ओळखला आता हो आपल्याला सोडून जाणार आहे, आपण आता कधीच आता हा आपल्याला परत घ्यायला येणार. एवढं सांगितल्याबरोबर आईने विचार केला, ए राजा, माघारी बोलवलं, थांब, मला कळतंय तुला आता संकट आलंय मोठं तुझ्यावर. म्हणे आईने सांगितलं, घरी जा, निवांत जा, पण ज्या वाटेनं तू आलाय ना त्या वाटेला मी झाडाचा पाला खाली तोडून टाकलेला आहे. तुला रोड एवढ्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये तुला रोड सापडणार नाही. जो मी पाला टाकलाय ना त्या वाटेनं जा, म्हणजे तुला घर सापडलं. आणि असं सांगितल्याबरोबर आईनं सांगितलं, माझ्या नातवंडांची काळजी घे, माझ्या सुनेची काळजी घे, तूही तुझ्या तब्येतीची काळजी घे. एवढं सांगितलं आईनं. आई आपल्यासाठी काय करत नाही मला सांगा ना. पण आज तो मुलगा आईला एवढ्या घनदाट जंगलामध्ये सोडून गेला.
माता मौल्या, मी तुम्हाला एक विचारल, आपल्याला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपली माहेरात माईबाप जिवंत आहेत तोपर्यंत आपल्या दिवाळीचा आनंद. या म्हाताऱ्या माऊलीला विचारा ना तुम्ही, दिवाळीला जाता का म्हणून? का जात नाही बरं? त्यांचं एकच उत्तर असेल, कारण माहेरात माझे माईबाप जिवंत आहेत. म्हणून जोपर्यंत आहे ना गड्या, आईबापाची सेवा. आणि आज या परिवारानं या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी एवढा हा कार्यक्रमाचा अट्टहास घातला. मी त्यांना खरंच धन्यवाद देते. एक 5 मिनिटं मोजून घेईल आणि कीर्तनाचा समारोप. आई वडील जे असतात ना, ते आपल्या लेकराच्या हिताचाच विचार करत असतात. त्यामुळे आई वडिलांना कधीच तुम्ही दुखवू नका. एक वाक्य जाता जाता बोलून जाईल, आई वडील आहेत तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये किती जरी संकट आली ना, तरी आपण त्याला मात करू शकतो. आणि आई वडील जर नसले ना, तर माणूस हा पोरका होतो. तुझे भगवंत आहे रे, आदि दर्शन ते घ्यावे ते, जन्म देणाऱ्या आई बापा मानसा जाणून तू घे. कर माय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. कर माय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. दुखू नको रे कधी माणसा तुझ्यात आई बापाला. आई बापाला, आई बापाला, आई बापाला, आई बापाला. तुझ्यासाठीच आईने मांडीचा पाळणा केला. तुला रडताना पाहुनी बाप तो धावून. तुला उदरात 9 महिने आईने ठेवले वेळ. तुझ्यासाठीच बाप मातेने सुख ते साहिले वेळा. म्हणून आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. या कुटुंबाचे मी आभार मानेल. कीर्तन ठेवलं म्हणून खरंच त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देईल. माझं कीर्तन ठेवलं म्हणून धन्यवाद देत नाही, तर त्यांनी त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणाबद्दल कीर्तन ठेवलं, त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार व्यक्त करेन. बघा, जाता जाता तुम्हाला एक सांगेल, आहे तोवर आई वडिलांची सेवा करा, कारण परत असं नको व्हायला. मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते समय मन में ख्याल आ गया. कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, बाद पूजा कराने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा.
कभी गिरते हुए को उठाया नहीं, आज आंसू बहाने से क्या फायदा। आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा। जाता जाता मी एवढं सांगेन, आमची ही जगद्गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था येथे साथ करण्यासाठी आलेले आहेत, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। दोन्ही गायनाचार्य असतील, प्रसन्न महाराज असतील, सचिन महाराज असतील, त्यांचंही मनपूर्वक मी आभार मानते। यूट्यूब चॅनलवाले असतील त्यांचंही मनपूर्वक आभार। इकडं साऊंड सिस्टीमवाले दादा, मगाशी तुमचं नाव घ्यायचं राहिलं होतं, तुम्हालाही अत्यंत गोड आवाज दिला आहे, तुमचेही धन्यवाद। तुम्ही सगळे बसलात, तुमचेही सगळ्यांचे धन्यवाद। माझे आई वडील आले त्यांनाही मी त्यांचेही मनापासून आभार मानते। इकडून माझे कारखेलवरून काका आले त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते। जे कोणी पाहुणे मंडळी असेल त्यांनाही मी धन्यवाद देते आणि कीर्तनाचा समारोप। ज्ञानेश्वर